दाखल करून घेतलं। महाराजांच्या मावळ सेनेत मावळामध्ये मराठा होता, धनगर होता, चमार होता, कुमार होता, साली होता, तेली होता, मली होता, भिल्ल होता, वडार होता, मातक होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता। 18 पगडजातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। एक लाख मोलाचा निभल्या छातीचा जिगरबाज आणि निष्ठावंत मावळा महाराजांनी तयार केला। महाराजांचे मावळे का हल्लीच्या मावळ्यासारखे नव्हते। सकाळी एकाकडं, दुपारी प्रचाराला दुसऱ्याकडं, संध्याकाळी धाब्यावर पार्टीला तिसऱ्याकडं आणि मतदानाच्या दिवशी सासरवाडीला एक मावळा गोळा केला। तानाजी मालुसरे नावाचा मावळा पक्षच्या पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला राजाकडे आला। राजाला म्हणतो, राजे यावं लागतं माझ्या पोराच्या लग्नाला। राजाने पाहिलं तानाच्या पोराच्या लग्नाची किती विचारणी आणि राजे म्हणाले, ताना नाही जमणार तर ज्या तिथीला तुझ्या पोराचं लग्न तू ठरवलं त्या तिथे आम्ही कोणाला तुझ्याची मोहीम हाती घेतोय। ताना माझा जिजाऊंच्या स्वप्नातला पोराला स्वराज्य सामील करायचा त्या कोणावर फलकणारं हिरवं निशाण आमच्या डोळ्यात समजताना त्या कोणाला आम्हाला स्वराज्याचा घोडा फडकायचा। तुम्ही पोराचं लग्न लावा आम्ही कोणाला घेतो। वाक्य ऐकलं, काय त्याची लाही लाही झाली तानाच्या। घरी गेल्याने आपल्या बायकोला म्हणाला, तू पोराचं लग्न लाव, मी कोणाला घेण्याकरिता जातो। बायकोच्या डोळ्यात पाणी, डोळ्याच्या अश्रुपुसत म्हणाला, रडू नकोस, आपला जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी झालाय। तुझ्या डोळ्यात पाणी कशासाठी? तानाच्या बायकोनं दिलेलं उत्तर आहे, बापाविना पोराचं लग्न शोभणार नाही आणि पोराचं लग्न सोडून का आपण कोणाला घ्यायला गेला? तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल। आपल्या हाताने बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलं तानाने आणि बायकोला म्हणाला, जोपर्यंत तुझा कुंकवाचा धनी कोणाला किल्ला जिंकून माघारी घरी परतत नाही तोपर्यंत कपाळाला कुंकू लावू नको। मी माघारी परतलो की माझ्या हाताने तुझ्या कपाळाला कुंकू लावे। बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून त्याच्या पोराचं लग्न सोडून तानाजी नावाचा मावळा कोंडाण्याचं लगीन लावायला निघाला आणि राजे म्हटले, ताना पोराचं लग्न लाव, मी कोणाला घेतो। तानाला दिलेलं उत्तर घरी घेऊन जाण्याचं नाही। तानाजी म्हणाले, राजे स्वराज्याच्या धन्यानं स्वराज्याच्या मालकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणाला घेण्याकरिता जावं आणि आमच्यासारख्या निष्ठावंत मावळ्यानं त्याच तिथीला पोटच्या पोराच्या लग्नात वरबाप म्हणून ताटात मिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही। पोटच्या पोराचं लग्न सोडून कोणाचं लगीन लावायला गेलेला ताना पुन्हा पोटच्या पोराच्या लग्नात परतलाच नाही। राजा आपण लवकर विशागड जवळ करावा, या घोर खिंडीत काही दुश्मनांनी पुढे देणार नाही। 350 मावळ्यांची घोर खिंडीत जबाबदारी सांभाळली बाजी पोढे नावाच्या मावळ्यानं। सिद्धी मसूद नावाचा दुश्मन बाजीच्या अंगावर तुटून पडला। राजाला शब्द दिला, बाजीने राजा जावा, विशागड जवळ करा। राजा आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे। राजा लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा केला पाहिजे। राजा विशागडाकडे निघाले। बाजीप्रभू घोर खिंडीमध्ये सिद्धी मसुदाचं सैन्य बाजीच्या सैन्यावर तुटून पडलं। सिद्धी मसुदाचा हजारो सैन्य बाजीच्या अंगावर तुटून पडलं। धार संख्येने बसल्या गेल्या। कुणाचे हात छाटले जात आहेत, कुणाचे पाय छाटले जात आहेत, कुणाचे मस्तक छाटले जात आहेत। घोर खिंडीत रक्ताचा सडा पडत होता। घोर खिंड रक्ताने मातून निघत होती। राजाला दिलेला शब्द पाळत बाजी आपल्या जीवाची बाजी लावत होते। दुश्मनाचे वार अंगावर झेलताना बाजीच्या अंगावर एक ठिकाण उरले नाही जिथं वार झाला नाही। रक्तबंबाळ झाले बाजी, परेशान झाले बाजी, गंभीर जखमी झाले बाजी, पण राजाला दिलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत बाजी मोडायला तयार नाही। रक्तबंबाळ झालेल्या बाजीला कोणीतरी म्हणो, ओ बाजी भास करा की आता किती लढताय। अंगावर एक ठिकाण उरलं नाही जिथं वार झाला नाही। अंगावरच्या जखमा बघितल्या तर वाटतं बाजी आता इथं तुम्हाला मरावं लागणार। अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत? मरायचं आता तुम्हाला इथं मरणाची भीती नाही का वाटत? बाजी म्हणाले, ओ
ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिव छत्रपती राजाचे संशय शेवटपर्यंत राजे बरोबर पोहोचले. तीन तो भक्त आवाज बाजीच्या कानावर आला आणि बाजीनं विशाळगडाकडे हात करून म्हणाले, राजे तुम्हाला दिलेल्या शब्द खाती या बाजीने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. एकाही दुश्मनाला गनिमाला घोडपिंडीच्या पुढे येऊ देणार नाही. तुम्हाला दिलेला शब्द पाळला राजे. घ्या या बाजीचा शेवटचा मुजरा केला आणि प्राण सोडला. बाजीनं कशा करता करावं लागलं हे राजांना, कशा करता करावं लागलं हे बाजींना, तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात.